प्रियांनो, पौल एकेकाळी वाईट होता. तो वाईट जीवन जगायचा. जो विचार तो करायचा ते तो करूनच राहत होता. या ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा म्हटल्यावर तो त्यांचा छळ करायचा. या ख्रिस्ती लोकांना तुरुंगात टाकायचा असा विचार करायचा आणि त्यांना तुरुंगात टाकायचा. यांचा घात करणार म्हटलं तर तो घात करत असायचा. पहा 26वा अध्याय 9वे वचन. मलाही खरोखर वाटत असे की नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात, आणि तसे मी यरुशलेमेत केलेही. मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात कोंडून टाकले, आणि त्यांचा घात होत असताना मी संमती दिली. बायबलमध्ये आपल्याला केवळ स्तेफनाविषयी पाहण्यात मिळतं की त्याला दगडमार करून मारण्यात आलं. परंतु पौल, जो एकेकाळी एक शौल होता, त्याने अनेक लोकांचा घात केला. अनेक लोकांना जोर जबरदस्तीने रस्त्यावर खेचून काढून त्याने त्यांना तुरुंगामध्ये टाकून दिलं, त्यांना मारलं. अतिशय दुष्टतेने तो जीवन जगला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, प्रत्येक मनुष्यामध्ये दोन जीवन असतात. पहिलं असतं ख्रिस्ताचा स्वीकार करण्याच्या अगोदर, व दुसरं आहे ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर. प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनात एक भूतकाळ आहे व त्याचप्रमाणे भविष्यकाळ देखील आहे. पौल येथे सांगत आहे, माझाही एक भूतकाळ होता व तो अतिशय पापी असा भूतकाळ होता. मी अतिशय दुष्टतेचं जीवन जगलो. ख्रिस्ताची भक्ती करणाऱ्यांचा छळ मी केला. खऱ्या देवाची आराधना करणाऱ्या लोकांचा छळ मी केला. त्यांना मी कैद केलं, त्यांचा छळ केला, त्यांना तुरुंगात टाकून दिलं व त्यांच्यातील अनेकांचा घात मी केला. असंच आहे ना? पाहूया 11वे वचन. प्रत्येक सभास्थानात त्यांना वारंवार शासन करून दुर्भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न करत असे. त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरापर्यंत देखील मी त्यांचा पाठलाग करत असे. केवळ येथेच नाही, दुसऱ्या नगरांमध्ये देखील जाऊन मी वाईट कृत्य केले. जेथे राहतो तेथेच नाही, जेथे तो राहत होता तेथेच नाही, दुसऱ्या नगरांमध्ये देखील जाऊन दुष्ट कृत्य केले. यस, जो व्यक्ती पापाचा गुलाम बनतो, जो व्यक्ती पापाच्या आहारी जातो, पापी कृत्य करण्यासाठी तो जेव्हा गुलाम बनत असतो तेव्हा तो दूर दूरपर्यंत जातो. तो ज्या शहरात जाईल त्या शहरामध्ये, ज्या गावात जाईल त्या गावामध्ये, ज्या जागेत पोहोचेल त्या जागेमध्ये, ज्या राज्यात तो जाईल त्या राज्यामध्ये, ज्या देशात तो पोहोचेल त्या देशामध्ये तो जे पापी कृत्य करण्याचा विचार करत असतो, देवाच्या विरोधात जाऊन त्याच्या शरीरात जे पापी कृत्य करण्याचं मन असतं ते तो निर्भयपणे करण्याची इच्छा करत असतो. पाप करणाऱ्या व्यक्तीला एका जागेची मर्यादा राहत नाही. पाप करणारा मनुष्य तो एकच प्रॅक्टिस किंवा एकच पाप करणारा असा नसतो. व्यभिचारी मनुष्य केवळ एका स्त्रीसोबत व्यभिचार करण्यासाठी तो बांधून राहत नाही. केवळ तेवढंच तो करत नाही. अश्लील पिक्चर पाहणारा व्यक्ती केवळ एकाच हॉलमध्ये जात नाही, एकाच थिएटरमध्ये जाऊन तो पिक्चर पाहणार नाही. जर तो आहारी गेला तर बस जेथे त्याला पिक्चर दिसेल तेथे तो जाऊन बसणार. जिथे त्याला संधी सापडेल त्या स्त्री मागे तो जाऊ लागतो. पाप करण्यासाठी अनुकूल जागा कोणती आहे हिचा शोध तो घेत असतो. आजचा संदेश ऐकत असणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो, कृपया ऐका. तुमच्यासोबत पाप करण्यासाठी अनुकूल अशा व्यक्तीची तुम्ही वाट पाहत आहात का? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाप करण्यासाठी अनुकूल असं स्थान शोधत आहात का? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शारीरिक वासना पूर्ण करण्यासाठी अनुकूल असं एखादं नगर किंवा शहर किंवा एखादा देश शोधत आहात का? सावध व्हा. तुम्ही जेथे कोठेही जाल, देव तुम्हाला पाहत आहे. तुम्ही कोठे धावत आहात, देव याकडे लक्ष देत आहे. तुम्ही जे जे करत आहात, जेथे जेथे जात आहात, जे जे पापी कृत्य करत आहात, देव ते सर्व पाहत आहे. ऐका, त्या दिवशी शौल हा यरुशलेमहून कोठे चालला होता? दिमिश्काच्या वाटेने चालला होता. कशासाठी? दुष्टतेचं कृत्य करण्यासाठी, ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी, त्यांना सतावण्यासाठी, त्यांना तुरुंगामध्ये टाकण्यासाठी, दुष्टतेचं कृत्य करण्यासाठी, देवाच्या विरोधात असणारं कृत्य करण्यासाठी तो कोठे चालला होता? दिमिश्काला चालला होता. मी विचारतो प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही कोठे कोठे जात आहात? तुमच्या शरीरातील इच्छा, शरीराची वासना पूर्ण करण्यासाठी, धोक्याची कमाई करण्यासाठी, अधर्माची कमाई करण्यासाठी तुम्ही
व कामुकतेला पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोठे कोठे आज भटकत आहात. काय पाहण्यासाठी तुम्ही जात आहात, कोणासोबत वेळ घालवण्यासाठी जात आहात. एकदा जरा विचार करा, त्या दिवशी पौल धावत चालला होता. एका जागेत नाही, अनेक जागेमध्ये तो भटकत चाललेला होता. जेथे वाटेल तिकडे तो जात होता. त्याला असं वाटलं की देव पाहत नाही, पण देवाने ते पाहिलं. तेव्हा एक दिवस अचानकच देव तेथे प्रगट झाला. मी दुष्टतेचं जीवन जगत होतो. जेथे मन गेलं तेथे मी गेलो. अनेकशा ख्रिस्ती लोकांचा मी छळ केला. त्यांना मी अतिशय रडवलं. त्यांना मी त्रस्त केलं. त्यांना मारहाण केली, दुःख दिलं, त्यांना घायाळ केलं, त्यांना तुरुंगात टाकून दिलं. येशूच्या नावाची निंदा होईल अशा प्रकारे मी केलं. काय आज असे लोक नाहीत का? इतरांना रडविण्याकरिता, दुःखी करण्यासाठी, त्यांना सतावण्यासाठी, त्यांना पापात पाडण्यासाठी, पापाला प्रवृत्त करण्यासाठी, वाईट कृत्य करून घेण्यासाठी, त्यांनी वाईट कृत्य करावं यासाठी त्यांना प्रवृत्त करणारे असे नाहीत का? पौल हा अग्रिपाच्या समोर, फेस्ताच्या समोर, फेलिक्साच्या समोर तो त्याच्या भूतकाळाविषयी साक्ष देत गेला. मी अनेकशे वाईट कृत्य केले, दुष्ट असं वर्तन केलं, वाईट कृत्य मी केले आहेत. मला मारून टाकण्यासाठी मी योग्य आहे असं म्हणून ते माझ्यावर आज दोष लावत आहेत. जर असं काही व्हायचंच होतं तर खूप अगोदरच झालं पाहिजे होतं. कारण एकेकाळी मी तसंच जीवन जगलो. दुष्टतेचं जीवन मी जगलो. भयंकर असं जीवन जगलो. अतिशय नीच असं जीवन मी जगलो. जिथे पाहिजे तेथे जाऊन जसं पाहिजे तसं जीवन जगून मी लोकांचा छळ केला. ख्रिस्ती लोकांना यातना देऊन त्यांना तुरुंगामध्ये मी टाकलं. मी दुष्टपणे जगलो. हा माझा भूतकाळ आहे. परंतु मी जो असा दुष्टतेचं जीवन जगत होतो तेव्हा मी दुसऱ्या नगरामध्ये तेथील लोकांचा छळ करण्यास चाललेलो होतो. आणखी एका नगरात मी चाललो होतो यासाठी की तेथील लोकांना मी तुरुंगामध्ये टाकण्यासाठी बंदी बनवावं. असा मी जात असताना तेथे मी एक स्वर्गीय प्रकाश पाहिला. सूर्यापेक्षाही तेज तो प्रकाश होता. मी एक प्रकाश तेथे पाहिला. पहा काय बोलत आहे. 13वे वचन. तेव्हा अहो राजे, वाटेवर 2 प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्यावर व माझ्याबरोबर चालणाऱ्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला. सूर्याच्या तेजापेक्षाही प्रखर असा प्रकाश त्याने पाहिला. मी तेथे पाहिला. जेव्हा मी देवाच्या आणि देवाच्या इच्छेच्या विरोधात चाललेलो होतो. मी ज्या सिद्धांताला मानतो, जो माझा विश्वास आहे तोच बरोबर आहे, असा अभिमान बाळगून जेव्हा मी धावत चाललेलो होतो तेव्हा दुपारच्या प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षाही प्रखर असा एक मोठा प्रकाश मला दिसून आला. तो माझ्यावरती चकाकताना मी पाहिला. मी एक ज्योती तेथे पाहिली. जेव्हा तो प्रकाश मी पाहिला, पाहतो काय बोलत आहे. तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली की, शौला शौला माझा छळ का करतोस? मी एक वाणी तेव्हा ऐकली, शौला तू माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण आहे. तुझ्यासाठी ते क्लेश आहे. तुझ्यासाठी दुःखदायक आहे. पराणी म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? कधी तुम्ही याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न केला का? ऐका, जे बैल असतात ना, ते बैल एका बैलगाडीला खेचून घेऊन जात असतात. अशा प्रकारे बैलगाडी खेचून घेऊन जाणाऱ्या काही बैलांमध्ये एक प्रकारची वाईट सवय असते. ती कोणती असते तर ते कधी कधी पाठीमागे लाता मारत असतात. पायाने मागे ते लाता मारत असतात. तुम्ही कधी पाहिलं का असं? ते सरळ चालत नाहीत. सरळ चाललेले असतात, परंतु माहिती नाही का अचानक लाता मारू लागतात. माहिती नाही का कित्येकदा हे बैल पाठीमागच्या बाजूला झटका देऊन आपल्या पायांनी लाता मारू लागतात. ते चाललेले असतात पण अचानक लाता मारतात. अशा प्रकारे लात मारण्याची सवय काही बैलांना असते. पाठीमागच्या पायांनी लात मारतात. असं जर त्याने लात मारली, शेजारून कोणी जात असला तर त्याच्यासाठी त्यात धोका असतो. अशा प्रकारे लात मारणाऱ्या बैलाने लात मारू नये यासाठी काय करतात ठाऊक आहे?
ते पाठीमागच्या बाजूला त्या बैलगाडीवरती एखादी टोकदार वस्तू किंवा मग एखादं टोकदार असं एक लाकूड त्या ठिकाणी लावण्यात येतं. त्या लाकडाच्या तुकड्याला बैलगाडीला बांधण्यात येतं. जेव्हा बैलगाडीला बांधल्या जातं तेव्हा समजा जर आता त्या बैलाने लाथ मारली तर ते कशाला जाऊन पाय लागेल? त्या लाकडाला त्याचा पाय लागेल. तेव्हा याला वेदना होतील आणि मग तो शांत बसेल. पुन्हा लाथ मारण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा त्याला लागणार. जितका लाथ मारेल तितकं त्याला वेदना होणार. हा विचार करूनच त्याने लाथ मारू नये यासाठी त्याला थांबवण्यासाठी ती पराणी बांधल्या जाते. त्याला सुधारण्यासाठी, त्याला सरळ मार्गाने चालवण्यासाठी, त्याला स्थिर असं ठेवण्यासाठी, त्याची जी जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी, त्याने पुढे जावं यासाठी, ओझं उचलावं यासाठी असं टोकदार लाकूड बांधण्यात येतं. जेव्हा अशा प्रकारे बांधलं जातं, समजा जर बैलाने लाथ मारली तर त्याला जखम होते आणि जखम झाली तर तो शांत बसतो आणि सरळ जाऊ लागतो. परमेश्वराने शौलाला सुधारावं ही अपेक्षा केली. शौलाला परमेश्वराने सरळ मार्गाने घेऊन जाण्याची आशा केली. शौलाचं जीवन अनेकांसाठी ठोकरीचं कारण बनलं होतं. तो अनेकांना सतावत चाललेला होता. त्याने चांगलं जीवन जगायचं होतं, पण चांगलं जीवन न जगता तो लोकांना घायाळ करत चालला होता. ज्या बैलाने व्यवस्थित पुढे चाललं पाहिजे त्याने व्यवस्थित पुढे न चालता कधी कधी एकदा बैल काय करत असतो? दोन्ही पाय वर करून लाथा मारत असतो. त्यामुळे त्याच्या मागे चालणाऱ्या किंवा शेजारून चालणाऱ्या व्यक्तीला लाथ लागते. मग पुढे जाणं होत नाही, मध्येच त्याचं चालणं थांबतं. मग शेजारून चालणाऱ्या लोकांना घायाळ करणाऱ्या बैलाला सुधारायचं तर काय करावं लागेल? पराणी बांधावं लागते. मग आता बैल काय करणार? पराणीवर लाथ मारणार. आता इथे देव सांगत आहे, शौला, शौला, तू माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारणे तुझ्यासाठी कठीण आहे. हे चांगलं नाही. तुला सुधारलं पाहिजे. तू व्यवस्थित झाला पाहिजेस. यासाठी प्रयत्न करणाऱ्या तू माझ्या विरुद्ध उभं राहणं हे चांगलं नाही. यात तुझी हानी आहे. यात तुला क्लेश आहेत. मी तुला सुधारू पाहत आहे. मी तुला व्यवस्थित बनवू इच्छित आहे. तुझ्या जीवनाला स्थिर करू पाहत आहे. मी तुझ्या जीवनाला एक ध्येय देऊ इच्छित आहे. अशा मला जर तू घायाळ करू पाहत आहेस, मनुष्याला सुधारू पाहणाऱ्या देवालाच तू घायाळ करू का इच्छित आहेस? अस्थिर मनुष्याला स्थिर करणाऱ्या परमेश्वरालाच तू का दुःख देण्याचा प्रयत्न करत आहेस? वाकड्या मार्गांनी, वाईट मार्गांनी, दुष्ट मार्गाने जीवन जगत असणाऱ्या लोकांना जेव्हा मी चांगले लोक बनवू इच्छित आहे तेव्हा तू माझाच विरोध करू पाहत आहेस. सावध हो. हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये. मनुष्याला सुधारू पाहणाऱ्या परमेश्वराच्या विरोधामध्ये जीवन जगणं, तुमच्यामध्ये असलेल्या पापाला आणि पापमय जीवनाला तुमच्यापासून दूर करून तुम्हाला एक चांगलं व्यक्ती बनवायचं आहे. अशी आशा करणाऱ्या देवाच्याच विरोधात जीवन जगणं, देवाच्या नजरेमध्ये घृणित असं कृत्य करणं व देवाच्या वचनाच्या अधीन न होता, त्याचा इशारा न ऐकता जर विरोधच करत असाल तर त्याने भलं होणार नाही. त्या दिवशी देव हे शौलाशी बोलला आणि आज तो देव तुम्हाशी बोलत आहे. सावध व्हा. तो तुम्हाला सुधारण्याची आशा करत आहे तेव्हा, तुम्हाला चांगल्या मार्गाने चालवण्याची अपेक्षा करत आहे तेव्हा, तुमच्या जीवनाला स्थिर करण्याची आशा करत आहे तेव्हा, तुम्ही स्थिर न होता जीवन जगून आजूबाजूच्या लोकांना कष्ट देऊन, त्यांना दुःख देऊन, त्यांचा छळ करून मनमर्जीने जीवन जगणाऱ्या तुम्हाला मी उपयोगी पात्र बनवण्याची आशा करत आहे तर तुम्ही माझाच विरोध करत आहात. माझी आज्ञा न पाळता माझ्या विरोधात चालत आहात. सावध व्हा. हे तुमच्यासाठी कधीही चांगलं नाही. ते योग्य नाही. जसंच परमेश्वर देवाने शौलाची स्थिती काय आहे त्याला दाखवून दिली. शौलाने परमेश्वराची ती वाणी ऐकली. आता शौल बोलत आहे, मी अतिशय दुष्टतेचं जीवन जगलो, परंतु एक दिवस मी तो मोठा प्रकाश पाहिला. मी त्या दिवशी एक वाणी ऐकली व मी माझं जीवन त्या ख्रिस्ताला सोपवून दिलं. यामुळेच आज मी त्या ख्रिस्ताचा साक्षीदार बनून जगत आहे. ज्या ख्रिस्ताचा आणि ज्या ख्रिस्तीत्वाचा मी विरोध करत आलो, त्याच ख्रिस्ताने माझं जीवन सुधारलेलं आहे. माझ्या जीवनाला त्याने वाचवलेलं आहे. मी पुरुषांच्या कुटुंबामध्ये जन्मलो आहे.
मी नियमशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. मी नियमशास्त्र जाणणारा एक परुषी आहे. माझे पूर्वज परुषी होते. मी त्यांच्याच घराण्यामध्ये वाढून मी नियमशास्त्राचं अध्ययन करून त्याप्रमाणेच मी जगलो. पण त्या नियमशास्त्राचा जो आधार आहे त्या देवाच्याच विरोधात जगण्यासाठी मी सुरुवात केली. अतिशय दुष्टतेने मी जगलो. एकेकाळी मी दुष्ट होतो. परंतु त्या दिवशी तो एक प्रकाश मी पाहिला. ती एक वाणी मी ऐकली व त्या वाणीने माझं जीवन बदलून टाकलं. तेव्हापासून त्या ख्रिस्ताचा साक्षीदार बनून मी जगत आहे. एवढं सोडून माझ्या आयुष्यामध्ये मी जर काही केलं असेल किंवा इतरांना मी दुःख दिलं असेल असं काहीही नाहीये. पहा वचन 19. म्हणून अहो राजे अग्रिपा, मी तो स्वर्गीय दृष्टांत अवमानला नाही, तर पहिल्याने दिमिश्कातील लोकांना व यरुशलेमेत अवघ्या यहुद्या देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की पश्चाताप करा आणि पश्चातापास शोभतील अशी कृत्य करून देवाकडे वळा. मी कोणती चूक केलेली आहे ती सांगा. मी दुष्टपणे वागत होतो, अशा मला त्या देवाने बदललं आहे ना. म्हणजे माझ्यासारख्या कोणत्याही वाईट व्यक्तीला तो देव सुधारू शकतो. यामुळे तुम्ही पश्चाताप करा व पश्चातापास योग्य असे फळ तुम्ही द्या. जे पाचारण मला प्राप्त झालं ते मी न अवमानता मी माझ्या पाचारणाप्रमाणे जगत आहे. यात काय गैर आहे? त्या काळी अग्रिपा राजा, फेस्त व एवढंच नाही, बर्निके व नगरातील प्रमुख सरदार व अधिकारी जेव्हा त्या मंदिरात बसलेले होते, तेव्हा ज्वलंतपणे त्याने ख्रिस्ताची साक्ष त्या ठिकाणी तेथे दिली. पौलाचं वैशिष्ट्य काय होतं माहीत आहे? जेव्हा ही ख्रिस्ताची साक्ष देण्याची संधी त्याला मिळेल तेव्हा त्याने कधीही माघार घेतली नाही. तेथे त्याने कधीही तडजोड केली नाही. तो कधीही घाबरला नाही. तो कधीही आउट ऑफ मूडमध्ये राहिला नाही. आज काही मूडच नाहीये. अहो जरा देवाबद्दल त्यांना सांगता, नको आता मूड नाही. अहो नाही ब्रदर, त्यांनी खूप आशेने येशूबद्दल ऐकावं यासाठी ते आलेले आहेत. माहिती नाही, पण आज माझं मन व्यवस्थित नाही. कोणत्याही दिवशी देवाबद्दल सांगण्याची संधी जर तुम्हाला मिळाली तेव्हा माझं मन ठीक नाही किंवा मूड चांगला नाही किंवा आत्ता नको, आत्ता त्यासाठी वेळ नाही, अशी टाळाटाळ करणारे व्यक्ती तुम्ही आहात का? तर मग निश्चित पौलाकडून हा पाठ आपण शिकून घेतला पाहिजे. जेव्हा ही सुवार्ता सांगण्याची संधी त्याला मिळाली, जेव्हा ही ख्रिस्ताविषयी साक्ष देण्याची संधी त्याला मिळाली, पौल कधीही त्यापासून मागे हटला नाही. त्याने प्रत्येक संधीचा फायदा घेतला. यामुळे तिमोथेला पत्र लिहिताना तो बोलत आहे, वचनाची घोषणा कर सुवेळी व अवेळी. जेव्हाही तुला संधी मिळेल तू तयार राहा. सुवार्तेची घोषणा करण्यासाठी, ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी तयार राहा. प्रियांनो, ऐकत आहात? पौलाच्या जीवनामध्ये 3 स्टेज होत्या. पहिलं, मी दुष्टतेचं जीवन जगलो. दुसरं, मी तो प्रकाश पाहिला. व तिसरं, मी ती वाणी ऐकली. प्रकाश हा ख्रिस्ताचा दर्शक आहे, देवाचा तो दर्शक आहे. वाणी ती सुवार्तेची दर्शक आहे, वचनाचं दर्शक आहे. आपण सर्वच दुष्टतेने जीवन जगलो असे लोक आहोत. प्रभू येशू ख्रिस्त त्याने या जगात जन्म घेण्याच्या द्वारे आपण जे अंधकारात जगत होतो त्याने आपल्याला प्रकाशात आणण्याची आशा केली. त्या ख्रिस्ताविषयीचं शुभवर्तमान आपण ऐकून घेऊन जेव्हा आपण आपलं जीवन त्या देवाला अर्पण करतो, देवाने आपल्याला का निर्माण केलेलं आहे, देवाने का स्वतःच्या रक्ताने आपल्याला धुवून शुद्ध करून आपल्याला सुटका दिलेली आहे, या सत्याचा स्वीकार आपण करून देवाचे साक्षीदार बनून जर आपण जीवन जगू तर किती भलं होईल. कमीत कमी आत्तापासून देवाचे साक्षीदार बनून तुम्ही जगणार का? आज आपल्यात कुणी असे आहेत का, पाप करण्यासाठी जी जागा अनुकूल आहे त्याकडे फिरणारे, पाप करण्यास अनुकूल लोकांचा शोध घेणारे, अनुकूल प्रदेशामध्ये त्यासाठी प्रवास करणारे? जर असं कुणी आहे तर आज देव तुमच्याशी बोलत आहे, बस झालं. जेव्हा मी तुम्हाला सुधारायचं आहे, मी तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, असे प्रयत्न मी जेव्हा करत आहे तेव्हा तुम्ही माझ्या विरोधात जात आहात, तुम्ही बंड करत आहात.
हे तुमच्यासाठी चांगलं नाही. आजच तुमच्या त्या बंड करण्याच्या स्वभावाला, पाप करणाऱ्या त्या स्वभावाला, पाप सोडू न शकणाऱ्या त्या स्वभावाला, त्या पापी सवयीला सोडू न शकणाऱ्या स्वभावाला माझ्या समोर सोडून द्याल तर तुमच्यासाठी भलं होईल. नाही तर दंडापासून तुम्ही वाचणार नाही. देव जेव्हा आज तुम्हाशी बोलत आहे, आज तुम्ही आपलं जीवन तपासलं तर बरं राहील. चला प्रार्थना करू. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, अगदी सरळ व स्पष्टपणे आज तू आम्हाशी बोलला आहेस. त्यासाठी तुला धन्यवाद देतो. एकेकाळी तुझ्या विरोधामध्ये दुष्ट असं जीवन जगून तुला घायाळ करेल अशा सवयींमध्ये जो गुलाम बनलेला होता, म्हणजेच दैहिक स्वभावामध्ये, सैतानाच्या विचारांमध्ये जो गुलाम बनलेला होता, तो शौल आता तुझ्या सुवार्तेसाठी तो तुझा गुलाम बनला. तुझ्या नावाची घोषणा करणं, तुझ्यासाठी जगणं, हाच त्याचा एक उद्देश बनला. परमेश्वरा, सर्वात प्रथम आम्ही आमच्या शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या वाईट गुलामगिरीमधून, प्रत्येक प्रकारच्या वाईट स्वभावातून सुटून व त्यानंतर देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही पुढे पाऊल टाकून तुझे उद्देश काय आहेत ते जाणून घेऊन जेथे आम्ही आहोत त्याच ठिकाणी तुझे साक्षीदार बनून जीवन जगावं असा स्वभाव तू आम्हाला दे. पेरलेल्या या वचनाला देवा तू फलद्रूप कर. आमच्या पायांनी पाप करण्यासाठी परमेश्वरा धाव घेऊ नये, आमचे हात त्यात टाकू नये, डोळ्यांचा उपयोग करू नये. यासाठी देवा आमचे शरीर आम्ही सोपू नये, तर तुझं गौरव आम्ही करावं असं खरेपणाचं आणि प्रामाणिकपणाचं जीवन तो आम्हातील सर्वांना दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.